हे पॅरालिसिस पेशंट आहेत. माझं नाव आहे डॉक्टर प्रदीप विष्णू परब, ॲक्युप्रेशर थेरपिस्ट. आपली यांची ट्रीटमेंट झालं विदाऊट मेडिसिन आणि यांचे काही डॉक्टरोपचार झाले, फिजिओथेरपी वगैरे सगळं झालं. पण बेडवरून त्याला स्वतःहून काय उठता येत नव्हतं, स्टडी होता येत नव्हतं. आता आपल्या 10 सेटिंग नंतर त्याचं इम्प्रूव्हमेंट फार चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फास्ट आहे. आपण त्यांना 10 सेटिंगची टेस्टिंग दिली होती, त्या टेस्टिंगमध्ये एवढा फरक आहे. पुढे आपण त्याला चालण्याचीही गॅरंटी दिलेली आहे, शिवाय त्याला वर्षातून एखादी फिट आली तर. पण आता तो स्टँड कसा राहतो आपल्या 10 सेटिंगने, जे इतकं ट्रीटमेंटने त्याची झाली नाही, टॅब्लेट्स म्हणा, डॉक्टर म्हणा किंवा फिजिओथेरपिस्ट, तर आता तो आपल्यासमोर स्टँड राहील. बाळा उभा राहा. बघा, हा विदाऊट टचिंगनी झाला, नाही तर त्याला त्याचे मम्मी पप्पा धरून उभे करायचे. तुला आता कसं वाटते आपल्या 10 सेटिंगने? बरं वाटतं. कसा तू उभा आहेस? एव्हरीथिंग ओके. तुला कोण पहिलं पकडायचं, सपोर्ट करायचं? हां. कोण करायचं? पहिले वडील आणि आई. ओके. तुम्हाला कसं वाटतं आता आपला? एकदम मस्त. हे की नाही, आपल्या 10 सेटिंगने कसं वाटतो? एकदम छान. उभा राहायला लागला. ह्या त्याच्या मम्मी आहेत, खूप मेहनत करतात मुलासाठी. त्यांचा पण कमरेत प्रॉब्लेम आहे, त्यांची पण आपण ट्रीटमेंट चालू करणार आहे. पहिलं ह्याला आपल्याला चालवायचं आहे. एकदा चालायला लागला मग डोंट टेन्शन. ओके, तुम्हालाही सांगतो, माझा नंबर आहे 9833147884. पॅरालिसिस झाला का लगेच आपल्याला टच करा. भले तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट करा, डिस्चार्ज झाल्यानंतर आपल्याला टच झालं ना की 6 महिने तुम्ही जे डॉक्टर 6 महिन्यामध्ये त्याची नाकामध्ये काही सिरियस पेशंट असेल तुटी टाकतात वगैरे, 6 महिने लावतात. पण आपण ती 10-15 दिवसामध्ये काढायला लावतो. आणि विदाऊट मेडिसिनने, विदाऊट फिजिओथेरपीत, मसाजने हा पेशंट आपण उभा करतो. म्हणजे तुम्हालाही इतर वायफळ पैसा खर्च करायची गरज नाही. ओके, त्यांनी आता फिजिओथेरपिस्ट लावला आहे एक एक्स्ट्रा, पण का? कारण त्यांची एक मेहनत म्हणून. आणि मुलाला त्यांना उभा का, एक मुलगा आहे, मुलगा पण खूप छान आहे, कॉलेज शिक्षण घेतलेलं आहे. ओके, M.Com झालंय. हं? M.Com झालंय. M.Com झालेला आहे तो, पण त्यांनी पण काही जिद्द हरली नाही, त्याच्यामध्ये पण विल पॉवर आहे. ओके.